नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अशोक सराफ। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे। कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना। अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील ते एक लोकप्रिय विनोदी अभिनेते आहेत। महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे दरवर्षी दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। 1996 मध्ये प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना देण्यात आला होता। सुरुवातीला साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रात प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जात असे। नंतर सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला। त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो। तर 2023 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ISSF विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल मध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे दिव्यांश सिंग पनवार। जानेवारी 2024 मध्ये दिव्यांश सिंग पनवारने कैरो येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे। कोणत्या स्पर्धेमध्ये किंवा कोणत्या प्रकारात? तर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे। कुणी? तर भारताच्या दिव्यांश सिंग पनवार याने। पनवारने फायनल मध्ये 253.7 चा नवा जागतिक विक्रम रचला आहे आणि मागील 253.3 चा विक्रम मागे टाकला आहे। याच स्पर्धेत अर्जुन बबुता हा आणखी एक भारतीय नेमबाज 6व्या स्थानावर राहिला। सोनम उत्तम मस्करने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे। रिदम सांगवान आणि उज्ज्वल यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदक मिळवले। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024-25 साठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारतातील कोणत्या ठिकाणाला नामांकन मिळाले आहे? तर याचे उत्तर असणार आहे मराठा लष्करी लँडस्केप। तर 2024-25 साठी युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारताच्या मराठा लष्करी लँडस्केपला नामांकन मिळाले आहे। मराठा लष्करी लँडस्केप मध्ये मराठ्यांच्या लष्करी 12 किल्ल्यांचा समावेश होतो। यामध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, लोहगड, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला यांचा समावेश होतो। भारतातील मराठा लष्करी लँडस्केप 17व्या आणि 19व्या शतकादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केले। भारतात एकूण 42 युनेस्को वारसा स्थळे आहेत। त्यापैकी 34 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 सांस्कृतिक आणि नैसर्गिक असे आहे। 2021 मध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडियाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत करण्यात आला होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय लष्कराने कोणत्या देशासोबत सदातांसिक हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला आहे? किंवा तनसिक असेही म्हणू शकतो आपण। तर सौदी अरेबिया या देशाने भारत लष्करासोबत सदातांसिक हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे। जानेवारी 2024 मध्ये भारत आणि सौदी अरेबिया संयुक्त लष्करी सराव सदातांसिकची पहिली आवृत्ती महाजन राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेली आहे। तर या सरावाची पहिलीच आवृत्ती आहे आणि आयोजन कधी करण्यात आलेले आहे? तर जानेवारी 2024 मध्ये। हा सराव 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे। रॉयल सौदी लँड फोर्सद्वारे 45 लष्करी कर्मचाऱ्यांच्या सौदी अरेबियाच्या तुकडीचे प्रतिनिधित्व केले जात आहे। तर ब्रिगेड ऑफ द गार्ड्स म्हणजे मेकनाइज्ड इन्फंट्रीच्या बटालियनद्वारे प्रतिनिधित्व केलेल्या भारतीय सैन्य दलात 45 जवानांचा समावेश आहे। तर भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे? तर ब्रिगेड ऑफ द गार्ड्स यामध्ये 45 जवानांचा समावेश आहे आणि सौदी अरेबियाचे आहे रॉयल सौदी लँड फोर्स, त्यामध्येही 45 लष्करी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या अध्याय 7 नुसार अर्धवाळवंट भूप्रदेशातील संयुक्त ऑपरेशनसाठी दोन्ही बाजूंच्या सैन्याला प्रशिक्षण देणे हा आहे। हा सराव पारंपरिक डोमेनमध्ये ऑपरेशन्स करण्यासाठी रणनीती
तंत्र आणि कार्यपद्धती यामधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यावर लक्ष केंद्रित करेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला संशोधन आधारित IIT सॅटेलाइट कॅम्पस कोठे उभारला जाणार आहे? तर याचे एक उत्तर आहे उज्जैन. देशातील पहिले संशोधन आधारित IIT उपग्रह कॅम्पस उज्जैन येथे उभारले जाणार आहे. उज्जैनमध्ये सॅटेलाइट कॅम्पस उभारण्याचा प्रकल्प IIT इंदूरने तयार केला होता आणि 2023 मध्ये शिक्षण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. जानेवारी 2024 मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी IIT इंदूरच्या उज्जैन उपग्रह कॅम्पससाठी हिरवा कंदील दाखवला, जो शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. IIT इंदोरने उज्जैनमध्ये उपग्रह केंद्र स्थापन करण्यासाठी पहिला तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार केला आहे. 100 एकरमध्ये पसरलेले ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन आणि प्रगत शिक्षणावर लक्ष केंद्रित करेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे उत्तर आहे 93व्या. जानेवारी 2024 मध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा 180 देशांचा भ्रष्टाचार अहवाल जाहीर झाला आहे. या अहवालानुसार 2023 मध्ये भारतात भ्रष्टाचार वाढला आहे. तर भारत 2023 मध्ये 93व्या स्थानावर गेला आहे, तर 2022 मध्ये भारत 85व्या स्थानावर होता. म्हणजे 2022 मध्ये जो 85 स्थानावर होता तिथून तो 2023 मध्ये 93व्या स्थानावर गेला आहे. त्यामुळे भारतातील भ्रष्टाचार वाढलेला आहे. 2023च्या अहवालात भारताचा स्कोअर 39 ठेवण्यात आला आहे, तर 2022 मध्ये हा स्कोअर 40 होता. डेन्मार्क प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. तर सर्वात कमी भ्रष्टाचार आहे तर सोमालिया हा 180व्या क्रमांकावर आहे, ज्याचा सर्वात भ्रष्ट देश आहे. डेन्मार्कने सलग 6व्या वर्षी पहिले स्थान मिळवले आहे. या निर्देशांकासाठी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचे तज्ज्ञ प्रत्येक देशातील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे मूल्यांकन करतात. यानंतर प्रत्येक देशाला 0 ते 100 दरम्यान गुण दिले जातात. 0 हा अत्यंत भ्रष्ट आणि 100 अतिशय स्वच्छ असं समजले जाते. देशात भ्रष्टाचार जितका जास्त तितका कमी गुण दिला जातो. या आधारावर निर्देशांकात क्रमवारी निश्चित केली जाते. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2023 मध्ये पहिले 5 देश आणि त्यांचे गुण आहेत. पहिला देश आहे डेन्मार्क, दुसरा आहे फिनलँड, तिसरा आहे न्यूझीलंड आणि नॉर्वे. न्यूझीलंड आणि नॉर्वे हे तिसऱ्या क्रमांकावरती आहेत आणि 5व्या क्रमांकावरती आहे सिंगापूर. सोमालिया, व्हेनेझुएला, सिरिया, दक्षिण सुदान आणि येमेन या क्रमवारीत शेवटच्या स्थानावर आहेत. म्हणजेच 180व्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर सोमालिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने महदा, कहान 2 आणि हत 1 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत? तर याचे उत्तर आहे इराण. 28 जानेवारी 2024 रोजी इराणने 3 उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडल्याचा दावा केला होता. प्रक्षेपित केलेल्या 3 उपग्रहांना महदा, कायान 2 आणि हतेप 1 अशी नावे देण्यात आली आहेत. इस्रायलच्या सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे प्रक्षेपण झाले आहे. इराणच्या ग्रामीण सेमनान प्रांतातील इमाम खोमेनी स्पेस पोर्टवरून प्रक्षेपित करण्यात आले असून प्रक्षेपणात इराणच्या सिमोर रॉकेटचा यशस्वी वापर करण्यात आला, असे सरकारी RNA वृत्तसंस्थेने म्हटले आहे. महदा हा एक संशोधन उपग्रह आहे, तर कहान आणि हतेप हे अनुक्रमे ग्लोबल पोझिशनिंग आणि कम्युनिकेशन्सवर केंद्रित नॅनो सॅटेलाइट आहेत. हे 2 स्टेज द्रव इंधन असलेले रॉकेट आहे, जे उपग्रहांना पृथ्वीच्या कमी कक्षेत प्रक्षेपित करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली. फेब्रुवारी 2024 मध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 चे आयोजन नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. हा मोबिलिटी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असून ते इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल इंडियाद्वारे समन्वित केले जात आहे. हा उद्योग नेतृत्व आणि सरकार समर्पित उपक्रम आहे. हे 25हून अधिक देशातील 600हून अधिक प्रदर्शकांसह गतिशीलता क्षेत्रातील नवकल्पना आणि सहयोगांची विस्तृत श्रेणी प्रदर्शित करते. इव्हेंटमध्ये ऑटो शो, ACME ऑटो मेकॅनिका, अर्बन मोबिलिटी सोल्युशन्स यासारख्या विशेष प्रदर्शनांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे, नुकतीच उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या महिला क्रिकेटपटूची UP पोलिसात DSP पदावर नियुक्ती केली आहे? तर याचे उत्तर आहे दीप्ती शर्मा. जानेवारी 2024 मध्ये भारताची स्टार महिला क्रिकेटर दीप्ती शर्माची UP पोलिसात DSP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीप्ती शर्मा यांना 3 कोटी रुपयांचा धनादेशी जॉईनिंग लेटरसह दिला. आग्रा येथील रहिवासी असलेल्या दीप्तीने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. डिसेंबर 2023 मध्ये दीप्ती शर्माने प्रथमच ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे.
तिने बीसीसीआयचा 2019-20 आणि 2022-23 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटरचा पुरस्कारही जिंकलेला आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच भारतातील पहिली गर्भनिरोधक गोळी सहेलीचे विकसकाचे निधन झाले, त्यांचे नाव काय आहे? तर डॉक्टर नित्यानंद असे त्यांचे नाव आहे. जानेवारी 2024 मध्ये भारतातील पहिली गर्भनिरोधक गोळी सहेलीचे विकसक डॉक्टर नित्यानंद यांचे 99व्या वर्षी निधन झाले. त्यांनी फार्मास्युटिकल संशोधन क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉक्टर नित्यानंद हे केंद्रीय औषध संशोधन संस्थेचे माजी संचालक होते. 2012 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1996 मध्ये एका महत्वपूर्ण कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी महिलांसाठी गर्भनिरोधक पर्यायांमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता ओळखून सहेलीचे लोकांसमोर अनावरण केले होते. नेक्स्ट आहे, एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र. जानेवारी 2024 मध्ये एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा ग्रीन हायड्रोजनसाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही एनटीपीसीची उपकंपनी आहे. महाराष्ट्र सरकारसोबत 80,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामध्ये दरवर्षी 1 दशलक्ष टन क्षमतेपर्यंत ग्रीन हायड्रोजन आणि डेरिव्हेटिव्ह विकसित करण्यात येणार आहेत. या धोरणात्मक सहकार्याचे उद्दिष्ट राज्याच्या अंतर्गत हरित हायड्रोजन प्रकल्पांना चालना देण्याचे आहे, जे सरकारच्या हरित गुंतवणूक योजनेत नमूद केलेल्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे. या सामंजस्य करारामध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह जसे की ग्रीन अमोनिया आणि ग्रीन मिथेनॉल विकसित करण्यासाठी सर्वसमावेशक योजना समाविष्ट आहे. याची वार्षिक क्षमता 1 दशलक्ष टनापर्यंत असणार आहे. यामध्ये 2 गिगावॅट क्षमतेच्या पंप स्टोरेजचाही समावेश असणार आहे. नेक्स्ट आहे, सुलतान इब्राहिम कोणत्या देशाचे राजा झाले आहेत? तर मलेशिया देशाचे नुकतेच राजा झालेले आहेत सुलतान इब्राहिम. तर सुलतान इब्राहिम यांची मलेशियाचे 17वे राजा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 31 जानेवारी 2024 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. सुलतान इब्राहिम हे मलेशियातील जोहोर राज्याचे आहेत. मलेशियामध्ये दर 5 वर्षांनी राजाची निवडणूक घेतली जाते. मलेशियामध्ये राजा इस्लामचा प्रमुख आणि सशस्त्र दलांचा कमांडर इन चीफ म्हणून काम करतो. तर मलेशियामध्ये 9 राजघराणे आहेत. नेक्स्ट आहे, केंद्र सरकारने पार्वती कालीसिंध चंबळ लिंक प्रकल्पासाठी कोणत्या राज्यासोबत करार केला आहे? तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांसोबत हा करार झालेला आहे. जानेवारी 2024 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि केंद्र सरकार यांच्यात पर्वती कालीसिंध चंबळ लिंक प्रकल्पावर त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यातील औद्योगिक गुंतवणूक, पर्यटन आणि शैक्षणिक संस्थांना चालना मिळणार आहे. यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील 26 जिल्ह्यांमधील 5.80 म्हणजे 580 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येईल आणि लाखो लोकांना 30 ते 40 वर्षांसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये खर्च केलेल्या रकमेपैकी 90% रक्कम केंद्र आणि 10% राज्य सरकार उचलणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 50,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या अंतर्गत मध्य प्रदेशात 7 धरणे बांधली जाणार आहेत. नेक्स्ट आहे, बीटिंग द रिट्रीट दरवर्षी कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाते? तर याचे उत्तर आहे विजय चौक, नवी दिल्ली. बीटिंग द रिट्रीट समारंभ दरवर्षी विजय चौक, नवी दिल्ली येथे आयोजित केला जातो. हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता करण्यासाठी आयोजित केला जातो. 29 जानेवारी 2024 रोजी बीटिंग द रिट्रीट समारंभाने विजय चौक, नवी दिल्ली येथे 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता झाली. संगीतमय परफॉर्मन्समध्ये भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या बँडचा समावेश होता. नेक्स्ट आहे, पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ आसाम या पुस्तकाचा पहिला खंड कोणी प्रकाशित केला आहे? तर हिमंत बिस्वा शर्मा यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे. जानेवारी 2024 मध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी आसामचा राजकीय इतिहास 1947 ते 1971 ची पहिली आवृत्ती म्हणजेच खंड 1 प्रकाशित केली आहे. हे पुस्तक प्रसिद्ध इतिहासकार राजेन सैकी यांनी संपादित केले आहे. या पुस्तकात आसामचा राजकीय इतिहास मांडण्यात आला आहे. 2020 पर्यंतच्या राजकीय घडामोडींचा समावेश असलेल्या आसामचा राजकीय इतिहासाच्या 3 आवृत्ती 2025 पर्यंत सुरू केले जातील किंवा प्रकाशित केले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडीचे घटक पाहिले.
यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।